नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 22 सप्टेंबरच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वात पहिली महत्त्वाची न्यूज आहे घरतक फायबर स्कीम या महत्त्वाच्या स्कीमबद्दल। घरतक फायबर स्कीम ही बिहारमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बिहारच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामध्ये बिहारच्या विकासामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे घरतक फायबर स्कीम। यासोबतच बिहारमधील जवळपास 9 हायवेजचा प्रकल्प लॉन्च करण्यात आल्याची ही महत्त्वाची न्यूज आहे। आपण यामध्ये घरतक फायबर स्कीमबद्दल पाहूया। ही ऑप्टिकल फायबर इंटरनेट सेवा आहे। सर्वांना पूर्वपरीक्षा दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो। ऑप्टिकल फायबर हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या महत्त्वाच्या प्रिन्सिपलवर काम करतं। टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या महत्त्वाच्या तत्वावर हे ऑप्टिकल फायबर काम करतं। अंमलबजावणी ही मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्यामार्फत केली जाईल। कोऑर्डिनेटर किंवा समन्वयक हे गाव पातळीवरील कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सामान्य सेवा केंद्रांमार्फत केले जाईल। उद्देश आहे देशातील प्रत्येक घरात सक्षम इंटरनेट कनेक्शन प्रदान करणं, हा याचा सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट आहे। दुसरी महत्त्वाची न्यूज आहे, मी जस्ट 2-3 दिवसांपूर्वी एक महत्त्वाचं लेक्चर घेतलं होतं, ज्यामध्ये मी तुम्हाला जे 3 महत्त्वाचे कृषी क्षेत्रातील बिल सरकारनं आणलेले आहेत, ज्यावरनं खूप मोठा वादंग माजला होता, ज्यामधलं एक सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी संघटनांचं आणि शेतकऱ्यांचं आणि विरोधीतील राजकीय पक्षांचं एक कंटेन्शन होतं की या पर्टिक्युलर बिलमुळं काही वर्षांनी सरकार मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे किमान आधारभूत किंमत ही रद्द करेल व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडेल। तर त्या सगळ्या वादंगानंतर सरकारने रिसेंटली 6 महत्त्वाच्या पिकांच्या आधारभूत किमतीमध्ये वाढ केलेला आहे, जेणेकरून उत्तर भारतातील संतप्त शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये दिलासा मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे। आपण किमती कोण ठरवतं आणि कोणत्या पिकांच्या किमती सध्या रिसेंटली वाढविलेल्या आहेत त्याबद्दल आपण जाणून घ्या। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पिकांच्या किमती ठरविण्यासाठी एक महत्त्वाचा आयोग आहे, त्याचं नाव आहे कृषी खर्च आणि किंमत आयोग म्हणजे कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस। याची स्थापना 1965ला करण्यात आलेली आहे। अगोदर याचं नाव कृषी मूल्य आयोग असं नाव होतं, जे 1985ला चेंज करून कृषी खर्च आणि किंमत आयोग करण्यात आलेला आहे। CACP म्हणजेच कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट्स अँड प्राइसेस याचं मुख्यालय दिल्ली इथं आहे। सध्या याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हे प्राध्यापक विजय पॉल शर्मा आहेत। ही एक डिसेंट्रलाइज एजन्सी आहे जी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत यांच्याशी संलग्न आहे। आत्तापर्यंत CACPने 23 महत्त्वाच्या पिकांच्या MSP बाबत शिफारसी केलेल्या आहेत। आपण त्या पिकांची नावं जाणून घेऊया, ज्यावर राज्यसेवा मुख्यमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। 23 पिकांमध्ये लक्षात ठेवा, 7 कडधान्य आहेत, 5 डाळी आहेत, 7 तेलबिया आहेत आणि 4 व्यावसायिक पिकं आहेत। यांची नावं लक्षात ठेवा, गहू, मका, ज्वारी, मोत्याची बाजरी, बार्ली आणि नाचणी। डाळी आहेत हरभरा, तूर, मूग, उडीद आणि मसूर। तेलबिया आहेत मोहरी, सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफूल, केशर आणि नायझी सीड। त्यानंतर ऊस, कापूस, कच्चा जूट आणि सुके खोबरे हे 4 व्यावसायिक पिकं आहेत। सध्या CACPने ज्या 6 पिकांच्या आधारभूत किमती वाढ केलेली आहे त्यांची नावं आहेत गहू, मसूर, हरभरा, जव, करडी आणि मोहरी। पुढची महत्त्वाची न्यूज आहे भूम या गावाबद्दल। भूम ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खव्याचं, दुधापासून खवा बनतो त्या खव्याचं उत्पादन होतं, तर भूम या ठिकाणी सौर ऊर्जेवर देशातील पहिले खवा क्लस्टर कार्यान्वित करण्यात आलेले आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वर्षाला जवळपास 3 लाख वृक्षांना जीवदान मिळणार आहे। लाकडावर चालणाऱ्या जवळपास 250 भट्ट्या आता इतिहास जमा होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घ्या, सौर ऊर्जा म्हणजे सोलार एनर्जी अपारंपरिक ऊर्जा स्रोत, अक्षय ऊर्जा स्रोत म्हणलं जातं। नॅशनल सोलार मिशन याच्या अंतर्गत आपल्याला 2022पर्यंत 20,000 मेगावॅट वीज उत्पादनाचं उद्दिष्ट आहे। जगातील सर्वात मोठं सौर ऊर्जेचं वरील किचन हे शिर्डी या ठिकाणी आहे। सौर ऊर्जेचे फायदे जर पाहायला गेलं तर नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोत आहे म्हणजे रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे। विविध क्षेत्रात उपयोग होतो, कृषी ऊर्जा, कमी देखभाल खर्च आहे आणि तंत्रज्ञान विकास आहे। हवामानावर अवलंबून असतं, जास्त खर्चिक आहे, अप्रत्यक्षरित्या प्रदूषणाशी संबंधित सौर फोटोवोल्टाईक सिस्टीम निर्मिती दरम्यान जास्त जागा व्यापतं। सौर ऊर्जामध्ये आघाडीचे असणारे देश आहेत, 1 नंबर आहे जर्मनी, 2 नंबर चीन, त्यानंतर जापान, त्यानंतर इटली, अमेरिका आणि भारत अशी रँकिंग आहे। त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे नशामुक्त भारत अभियानाबद्दल। नशामुक्त भारत अभियान जवळपास 272 जिल्ह्यांमध्ये लॉन्च केलेली आहे। आपण याबद्दल बेसिक गोष्टी पाहूया।
नशामुक्त भारत अभियानामध्ये 272 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे सर्व जिल्हे हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पूर्वोत्तर राज्यांमधील आहेत. ही योजना 2018 ते 2025च्या दरम्यान राबविली जाईल. ड्रग डिमांड रिडक्शन कमी करण्यासाठी नॅशनल ॲक्शन फ्रेमवर्क बनविण्यात येणार आहे. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट यांच्यामार्फत हे नशामुक्त भारत अभियान राबविण्यात येणार आहे. नशामुक्त भारत अभियान वार्षिक कृती योजना 2020-21 मध्ये काय दिलेलं आहे? जनजागृती कार्यक्रम तयार करणे, विद्यापीठाचा परिसर, उच्च शिक्षण संस्था व शाळा यावर लक्ष केंद्रित करणे, व्यसनी लोकांसाठी एकात्मिक पुनर्वसन केंद्र स्थापन करणे. हे अभियान 2015 मध्ये पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाने सगळ्यात पहिल्यांदा राबविले होते. पुढची महत्त्वाची न्यूज आहे इंडिजिनस टेस्टबद्दल, ज्यामध्ये पेपरवरती टेस्ट केली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही टेस्ट क्रिस्पर टेक्नॉलॉजीचा वापर करते, ज्याच्यामार्फत जिनोमिक सिक्वेन्स ऑफ SARS COVID-19 या व्हायरसचा आपण चेक करू शकतो आणि इन्फेक्शन आहे की नाही कळतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ICMRची हाय क्वालिटी बेंचमार्क आहे, त्यामध्ये 96% सेन्सिटिव्हिटी आणि 98% स्पेसिफिसिटीसोबत ही टेस्ट ॲड करण्यात आलेली ही सध्या जास्त इफेक्टिव्ह टेस्ट असं मानण्यात आलेलं आहे. ही टाटाने डेव्हलप केलेली महत्त्वाची टेस्ट आहे. आपण याबद्दल पाहूया. या टेस्टला फेलुदा टेस्ट असं म्हणलं जातं. COVID-19ची चाचणी किट आहे, जी पेपर स्ट्रिप आहे, संपूर्ण स्वदेशी, निर्मिती ही टाटा कंपनी, त्यानंतर काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR आणि इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ही टेस्ट बनविण्यात आलेली आहे. केंद्र सरकार आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI कडून मान्यताप्राप्त क्रिस्पर म्हणजे काय, क्लस्टर्ड रेग्युलेटरी इंट्रेंडेड शॉर्ट पॉलिएंड्रमिक रिपीट्स नावाची पर्टिक्युलर टेस्ट आहे. कमी वेळ सोबत खर्चसुद्धा कमी लागतो. CAS प्रोटीन वापरण्याची ही जगातील पहिलीच चाचणी आहे जी CAS प्रोटीनचा वापर करते. स्वॅब टेस्ट निकाल कळण्यासाठी 24 तास लागतात. या टेस्टसाठी निकालासाठी 10 ते 15 मिनिट लागतात. स्वॅब टेस्टमध्ये स्वॅब म्हणजे घशातील द्रव घेतलं जातं, यामध्ये रक्ताचे नमुने घेतले जातात. नमुने लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवले जातात, तर रॅपिड टेस्टमध्ये ज्या ठिकाणी जिथल्या तिथं टेस्ट घेतली जाते. पुढची महत्त्वाची न्यूज आहे पुणेकर वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या पीठासीन अधिकारी बनण्याचा पदाचा बहुमान मिळाला, त्याबद्दलची ही न्यूज आहे. वंदना चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत. 1997-98 मध्ये त्या पुण्याच्या महापौर होत्या. 2012 पासून त्या राज्यसभा सदस्य आहेत. संसदेचे पीठासीन अधिकारी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ पार्लमेंट किंवा लोकसभा किंवा राज्यसभा. लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात. राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती असतात. त्यांच्या गैरहजेरीमध्ये काम करण्यासाठी दोन्ही सभागृहांचं 10 सदस्यांचं पॅनल ऑफ चेअरपर्सन असतं. लक्षात ठेवा, 10 गैरहजेरीमध्ये. आणि जर त्यांचं पद रिक्त असेल, वॅकंट असेल, तर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची तात्पुरती नेमणूक राष्ट्रपती करतात व लवकरात लवकर निवडणुका घेऊन त्या ठिकाणी पदं भरण्यासाठी सांगतात. पुढची महत्त्वाची न्यूज आहे इंटरनॅशनल पीस डेबद्दल. 21 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याला जागतिक शांतता दिवससुद्धा म्हणलं जातं. हे युनायटेड नेशनने मान्यता दिलेलं 21 सप्टेंबरचं शांतता पीस दिवस आहे. संयुक्त राष्ट्र सँक्शन आहे. 1981 पासून साजरा केला जातो. 2020ची थीम आहे शेपिंग पीस टुगेदर. 2019ची थीम होती क्लायमेट ॲक्शन फॉर पीस. 2018ची थीम होती द राईट टू पीस, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स ॲट 70. उद्देश आहे 24 तास अहिंसा व संघर्षविराम स्थापित करणे. आपण एकमेकांचे शत्रू नाही, उलट आपला सामान्य शत्रू हा एक व्हायरस आहे, जो आपल्या आरोग्यास, सुरक्षिततेला आणि जीवनशैलीला धोका देतो. आपण त्यावरती कलेक्टिव्हली, सामूहिकरित्या लढलं हवं, याचं उद्दिष्ट आहे. गोल्फबद्दल महत्त्वाची न्यूज आहे. अमेरिकेचा ब्रायसन हा US ओपन चॅम्पियन बनलेला आहे. त्याने आयुष्यातील पहिला मेजर खिताब जिंकलेला आहे. त्याने करिअरमधील हा पहिलाच मेजर आहे. जागतिक क्रमवारीत सध्या तो 9व्या स्थानावरती असलेल्या ब्रायसननं मॅथ्यू वल्फला पिछाडीवर टाकलं व या तो स्पर्धेत जिंकू शकला. ब्रायसन डेचॅम जन्म 1993चा आहे. अमेरिकन गोल्फपटू. सुरुवात 2016ला केली. 7 वेळचा PGA टूर विजेता आहे. 2020ला पहिल्यांदाच US ओपनमध्ये मेजर चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. सर्वोच्च मानांकन त्याचं 5 आहे 2018 सालचं. आजच्या टेस्ट सुरू करूया. टेस्ट 89 नंबरची आहे. ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशनबद्दल विधाने अभ्यासा. सर्वाधिक ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनारे ग्रीस या देशात आहेत.
ओडिशातील कोणार्क किनारा ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळवणारा भारतातील पहिला समुद्र किनारा आहे. उत्तराचा योग्य पर्याय निवडा. दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य, अयोग्य, ब योग्य, अयोग्य, ब अयोग्य. संसद भवन कोणत्या मंदिराच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे? कैलाश मंदिर, योगिनी मंदिर, सोमनाथ मंदिर, कामाक्षी मंदिर. प्रश्न क्रमांक 3. राज्यसभा उपसभापती विरोधातील अविश्वास ठराव याविषयी बरोबर विधाने निवडा. हा ठराव मांडण्यापूर्वी 14 दिवसांची पूर्वसूचना देणे आवश्यक असते. ठराव मांडण्याचा उद्देश सांगावाच लागतो. पर्यायी उत्तरं केवळ अ, केवळ ब, दोन्ही नाही, दोन्ही योग्य. प्रश्न क्रमांक 4. सध्या चर्चेत असणाऱ्या लेसर फ्लोरिकन पक्ष्याविषयी विधाने दिली आहेत. हा पक्षी IUCNच्या ग्रीन लिस्टमध्ये समाविष्ट आहे. याबरोबरच इतर 4 प्रजातींच्या पक्ष्यांना संवर्धनासाठी PPTद्वारे टॅग लावण्यात आलेला आहे. वरीलपैकी चुकीची विधाने कोणती? फक्त अ आणि ब, फक्त ब, ना अ ना ब. प्रश्न क्रमांक 5. नुकत्याच कालवश झालेल्या रोझा देशपांडे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे खासदार म्हणून निवडल्या गेल्या होत्या. या पक्षाचे संस्थापक सदस्य पुढीलपैकी कोण होते? श्रीपाद अमृत डांगे, SM जोशी, नानासाहेब गोरे, मधु दंडवते. राज्यशास्त्राच्या टेस्ट आपण पाहणार आहोत आज. कायद्याचे अधिराज्य म्हणजे काय? शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनाचे नियमन करण्यासाठी लिखित नियम अस्तित्वात असणे. कायद्याचा भंग केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा दिली जाणार नाही. कायदे करण्याचे अधिकार हे लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती असणे. न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य. भारतीय संविधानातील कोणते विभाग वन्यजीव संरक्षणासाठी संबंधित आहेत? मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे. पर्यायी उत्तरं आहेत अ आणि क, ब फक्त, ब आणि क, वरीलपैकी सर्व. अर्थसंकल्प हा शब्द भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कुठल्या कलमामध्ये समाविष्ट आहे? कलम 112, कलम 110, कलम 265, वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 9. भारताचे सर्वोच्च न्यायालय डॅश या दिवशी अस्तित्वात आले? 28 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1950, 26 जानेवारी 1949, 15 ऑगस्ट 1948. खालील विधाने विचारात घ्या. राज्यपालांची निवड निर्वाचन मंडळाकडून अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते. राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. साधारणतः राज्यपालांची नियुक्ती 5 वर्षांसाठी केली जाते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? पर्यायी उत्तर आहेत अ फक्त, अ आणि ब, ब आणि क, अ आणि क. आपण कालच्या टेस्टची उत्तरं पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर 1 आहे, दुसऱ्याचं 2 आहे, तिसऱ्याचं 3, चौथ्याचं 3, पाचव्याचं 3, 6चं 3, 7चं 3, 8चं 1, 9चं 4 आणि 10चं 4. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.